चला बॅट्समन पाठवा, बॅट्समन लवकर प्लीज. चला जरा लवकर मॅच सुरू करा. जरा मॅनेजमेंट कमिटी आपण तर सुभाष असतील, मधु असतील किंवा आपण तर विनोद, जर आपण आमच्या समोरच्या कक्षेशी जरा संपर्क साधा. विनोद पाटील, विनोद पाटील संदपचे जर आमच्या समालोचक कक्षाशी संपर्क साधायचा लवकर. किंवा सुभाष पाटील कुठे असतील जरा आमचा आवाज तुमच्या जात असेल तर या जरा आमच्या समालोचक कक्षामध्ये या. एक मिनिट जरा रमाकांत सर, जरा एक मिनिट मॅच चालेल. चालू करा, चालू करा, सामना सुरू करा, काय हरकत नाही. चला राम पाटील जा मैदानात, चेंडू द्यायचे. किशोर मुंडे आगासन, जरा आपण विनोद पाटील संपर्क साधतोय. किशोर आगासनचे किशोर, यस. जुने चेंडू जरा पंचांनी आमच्याकडे कलेक्ट पाठवून द्यायचे लगेच पंचांकडे. जर पंच इनिंग संपल्यानंतर लगेच चेंडू घेऊन ठेवा. रमाकांत सर, बघा कोणत्याही खेळाडूंना विनंती आहे, चेंडू कोणी नेऊ नका. चला सामना सुरू करता. गोलंदाजी मार्कवर हरेश येतोय. वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं षटक घेऊन आपण तर स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघाच्या माध्यमातून गिरीश भोईर किंवा विनोद केणे जर आपण आला असाल तर या पुरस्कार. सामना सुरू करायचा आहे. नाही, चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. तर दोन्हीच एकाच विभागातील खेळाडू आहेत. विजय भोईर चिकन आपण आता वाडेघरचा आहे, तर चिकनगरचा हरेश केणे, त्याला धावांचा बकासूर देखील म्हटलं होतं 40+चा. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळेल. चायना मॅनला देखील आपण पाहू शकता. विजय देखील भरपूर महागडा खेळाडू आहे. 36,000 40,000 ला गेलेत बघा. सामना सुरू होतोय. हरेश केणे संदीप गाव यांकडून फुलटॉस आहे, हवेमध्ये झेलची शक्यता आहे. रणजितचा अंदाज चुकला आणि झेल ड्रॉप, चुकीला माफी नाहीये. मगाशी असा झेल पिंट्याचा सोडला आणि पिंट्याने सामना जिंकून दिला. आता तेच केलं. पहिल्या चेंडूवरती फुलटॉस चेंडू होता, हवेमध्ये खेळले होते. पॉइंटला क्षेत्ररक्षक रणजित तांगे होते. चूक मोठी झाली. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो ना, चुकीला माफी नाही. राम पाटील स्ट्रायकला. राम पाटीलने देखील खूप चांगलं ओपिनियन दिलं की 40+ क्रिकेट देखील क्वालिटी क्रिकेट आहे, उच्च दर्जाचा क्रिकेट आहे. खरं तुम्ही रेग्युलर क्रिकेट खेळून आलेले आहेत, मग तुम्हाला 40+ देखील तेवढा सहजासहजी खेळताना ज्या तुम्हाला असं वाटतं बऱ्याचशा खेळाडूंना की 40+ इझी आहे, पण राम पाटील सांगितलं इझी नाही आहे. क्रिकेटमध्ये काही इझी नसतं. तुम्हाला क्रिकेटमध्ये तुम्हाला काही मागून मिळणार नाही, झगडावं लागतं, मारावं लागतं. हरेशने एंड बदलला. स्ट्रायकला राम पाटील. ओ चांगला ड्राईव्ह बघायला मिळालाय. हॉफवाली घेऊन आपण आता ड्राईव्ह केला यायला कॉफी बुक स्टाईलने. मिड ऑफ फॉलिंग चेंडू चालला लॉंग ऑफला. जयेंद्र उर्फ पप्पू येतोय, चेंडूला फील्ड करतोय. पैसंख्या दाखल करते. प्रथम बॅटिंग करताना ऋषी लेऊन काटे संघ आपण बघतोय प्रथम बॅटिंग करतोय. नाणेफेकी गमावल्यानंतर पुरस्कार आपण तर या संघाचे 40+ संघटनेचे अध्यक्ष अर्जुनभाई यांच्या मुलाच्या नावाने हा संघ मैदानात उतरलाय. विजयला आता जिंकून मिळेल. हरेश राईट आर्म ओव्हर द कट मारा करतोय. फुलटॉस ऑन साईडला टर्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट झाले. कदाचित प्रश्नचिन्ह निर्माण झाला असता. मिडॉनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. डॉट चेंडूची समाप्ती दे. मिड ऑन मिड ऑफ हे असं क्षेत्ररक्षण अशा पडी तुम्हाला सातत्याने लक्ष ठेवावं लागतं. थर्डमॅन फाईन लेग का तिथे कधी चेंडू होतो. चांगली गोलंदाजी बघायला मिळते हरेश केनेच्या माध्यमातून. पॉवर प्लेचा षटक होता. राईट आर्म ओव्हर द कट मारा शकला विजय.
हो, चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता, फ्रंट फुटर आले ते ड्राईव्ह करायला भाग पाडलं होतं यावेळेला. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. सुरुवात दमदार झाली आहे. पहिला चेंडू ते विकेट जरी मिळाला नाहीये, झेल सुटलाय, पण हरेश सांगतो की आता घडलंय ते महत्वाचं नाही, आता घडवायचंय. अजून एक डॉट चेंडू, काय गोलंदाजी केली बघा ना पॉवर प्ले मध्ये, जबरदस्त गोलंदाजी. फक्त 2 धावा दिल्यात आणि राम आणि आपण तो विजय सारख्या बॅटरला ते शांत ठेवले हरेश केने. जबरदस्त, स्वतः संघनायक आहे. ओपिनियन मध्ये त्यांनी कोणत्याही प्रकारचं भाषण केलं नाहीये, फक्त सांगितलं क्रिकेटकडे लक्ष द्यायचंय. उडवलाय, उंच गेलाय, मिडॉनच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा योग्य वापर. 1 धाव कंप्लीट केली आहे. लक्ष नाहीये विजयचं, लक्ष नाहीये. नाही, क्रिकेट खेळताना तुम्ही लक्ष द्या. विजय आरामशीर आपण तर संत गतीने चालले ते, धाव पूर्ण केली. त्यांना चेंडू सीमा पार गेलाय, पण षटक संपलंय. वाजवी षटक इथे संपलंय. धावा दिल्या फक्त आणि फक्त हरेशने आपण 3 धावा दिल्या. हरेशची गोलंदाजी आवडली, एकदा टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. खूप चांगली गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये, कारण दोन्ही बॅटर नितीन करण खूप चांगले बॅटर आहेत. राम पाटील देखील आत्मविश्वासाने आपण यावर्षी खूप चांगला खेळ केलाय. विजय देखील आहे, पण मी तर म्हणे सिंगल जिथे आहे ना तिथे सिंगल घ्या, डबल आहे तिथे डबल घ्या, कारण 1-1 धाव फार महत्वाची असते. कारण कंपल्सरी चेसिंग आहे, त्यामुळे 1-1 धाव तुम्हाला फार आपण तो उपयुक्त ठरू शकतोय. चला फास्ट फास्ट. अशोक पाटील बघा, बऱ्याचशा खेळूना मी तर सांगेल तुम्ही जेव्हा कोणती लीग खेळा, गावाची खेळा, आणखीन कोणती लीग खेळा, जेव्हा तुम्ही नाव देताना तेव्हा तुम्ही तिथे अवेलेबल पाहिजे. मग तुम्ही सांगाल आमच्याकडे कार्यक्रम हे, मग तुम्हाला आधी जेव्हा 1 महिना 1.5 महिना तुम्ही जेव्हा तुमची नावं फॉर्म भरतात तेव्हा तुम्हाला समजायला पाहिजे की आपल्याकडे कार्यक्रम आहे, लग्न सर आहे किंवा आणखीन काय कार्यक्रम आहे. तुम्ही असं करू नका. याच्याने काय होतं, पुरस्कर्ते नाराज होतात. असं करू नका प्लीज. सहकार्य करा. आमची तुम्हाला कळकळीची विनंती मॅनेजमेंट कमिटीच्या माध्यमातून. राम माल आहे, राम म्हात्रेला आपण पाहू शकता. राम म्हात्रे मॅन फ्रॉम आपण तर चिकनघरचा एक अष्टपैलू खेळाडू. आमचे केडीएमसी कर्मचारी देखील आहेत आणि केडीएमसी मध्ये सर्वात आमच्या कामगारांमध्ये फिटनेस कोण असेल तर रामचं. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता, वेग प्रचंड होता, वेगाने इम्प्रेस करतोय, खांद्याचा जास्त वापर केला होता यावेळेला. चांगली सुरुवात बघायला मिळते रामच्या माध्यमातून. P2 मध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलाय. जबरदस्त गोलंदाजी. स्वर्गीय आपण बोलले तर जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघ पुरस्कर्ते गिरीश भोईर आणि विनोद खेळणे जर आपण आला असाल तर या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. राम राईट आर्म ओव्हर द कट मार्ग टाकला विजय. हा चेंडू बॅकफुट गेला. फेवरेट फटका बघायला मिळाला, स्क्वेअर कटचा लाजवाब फटका, पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक फटका, चौकार. जबरदस्त सुरुवात. थोडस शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू बॅकफुट गेले, स्क्वेअर कटचा लाजा. हे फटके विजयचे फेवरेट फटके. आज मला पेंढारकरची मैदानाची स्पर्धा आठवते, मालिकावीर फ्रीज देखील आपल्या घरी घेऊन अनेक स्पर्धा गाजवल्यात विजयने. शांत स्वभावाचा खेळाडू, पण मैदानात मात्र रुद्ररूप धारण करतो. आता पाहिजे कशाप्रकारे इथून बॅटिंग करतोय राम, कशाप्रकारे कमबॅक करतोय. हा चेंडू पुन्हा एकदा कट केलाय, पण क्षेत्ररक्षक तिथे आहे डीप मध्ये. जयेंद्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, कौतुक करेल जयेंद्रचं. मॅन फ्रॉम बहालगाव. नाही जबरदस्त आपण बोलले तर जयेंद्र जिथे भरपूर तो कव्हर करेल. डीप पॉइंट रिझन मध्ये होता, स्वीपक कव्हरला तर वेगाने आला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धाव सकत आपण 3-9 धावा. विजय हळूहळू आपण पहिले त्याची इनिंग त्याची बिल्ट ऑफ करतोय. आता 9 धावा धावफरकाती लागल्यात. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. स्कोअर लागला, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षण आहे. ओ ड्राईव्ह बघायला मिळालाय, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. चेंडू चाललाय धन धन करत सीमारेषा पार, चौकार. नितीन कळण आता बघितलं ना, विजयला आता आत्मविश्वास प्राप्त झाला. खेळपट्टी थोडस पहिल्या षटकात तो चाचपडत खेळला, नंतर मात्र त्याने आक्रमणाला सुरुवात केली. 6 चेंडू तो थांबला मैदानावर, 2च काढले होते, पण आता चांगली बॅटिंग. 13 धावा दिल्या त्रिशिलेन काटे संघाच्या. हो पुन्हा त्याला आफ्टर ड्राईव्ह बघायला मिळालाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला नितीने त्याचे प्रयत्न केले, पण त्याच्या हातामधून चेंडू निघून जातो सीमारेषा पार, चौकार. नाही हे विजयचे फेवरेट फटके.
आणि आता त्यांनी आक्रमणाला सुरुवात केली. फटका खूप चांगला होता, मंत्रमुग्ध करणारा. मग अशी जसा पिंट्याने मारला ना, नितीन कळाने त्याचं वर्णन देखील खूप चांगलं केलं की 3 दिवसापेक्षा क्लासिकल फटका होता त्याचा. आणि आत्ता देखील तसाच हाफ वॉली चेंडू मिड स्टंपर होता, हाफ वॉली फ्रंट फुटर आले, हाफ वॉली घेतला चेंडूला आणि जो क्षेत्ररक्षक आपण आता शॉट एक्स्ट्रा कव्हरलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमारच्या पार चौकार. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावर 17 धावा लागल्यात. अतिशय सुंदर बॅटिंग, सकाळच्या गुलाबी थंडीमध्ये मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग आहे. खूप चांगली बॅटिंग. ऋषी संघासाठी बघा बॅटिंग करतोय, सलामीला आल्यात. राम नॉन स्ट्राईकला आहे, एक राम गोलंदाजी करतोय. तर विजय भोईर नंतर वाडे जबरदस्त बॅटिंग करतोय. राम पायचा कमबॅक करतोय घारीलगाव एन कडून. हो चांगला चेंडू यावेळेला आपण मिड ऑफ ला तशी डायरेक्ट हिटची संधी आहे, डायरेक्ट हिट झालाय. काय नेम आहे बघा, बॅटर बाद सांगी गेस. जो बॅटर धोकादायक होतो तोच मात्र बाद झालाय. मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच ऍक्शन मध्ये फेकी केली. बिग विकेट, मॅचची गोल्डन विकेट सांघिक एजच्या माध्यमातून मिळालाय. जबरदस्त जबरदस्त. पहिल्याच धाव गडीचा प्रयत्न खूप चांगला गोटी बघायला आपल्याला मिळाला. खूप चांगला गोटी नेम त्याच्या माध्यमातून बघायला मिळाला. डायरेक्ट हिट एस्टन होती चेंडू. नवीन बॅटर तर अष्टपैलू खेळाडू ऋषी लेवन काटे संघाच्या माध्यमातून अरविंद पाटीलला प्रमोट केलंय. आता इथून चांगली बॅटिंग करावी लागणार. रामला एक चांगली इनिंग बिल्टअप करावं लागणार आहे, चांगली भागीदारी करावी लागणार आहे. जी पिंट्याने केली ना तशा प्रकारची इथून बॅटिंग करावी लागणार. पिंट्याला साथ देखील तेवढी चांगली लागली प्रशांत भोईरची. खूप चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट गेला. शैलेश घोडे नाहीयेत, शैलेश घोडे सापाडचे आहेत. 17 धावसंख्येत पहिला गडी बाद झाला. आपण तर ऋषी लेवन काटाई संघाचा 75 गोलंदाजी मार्कवर कोण येतो यावेळेला. 2 षटकाचा खेळ संपला. या षटकात धावाला 14, एक रनआउटची सांघिक यश मिळालं. महत्वपूर्ण गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहिजे आता. हरेश केणे पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. चायनामॅन कधी येतो पाहिजे गोलंदाजीला. जबरदस्त गोलंदाज रणजित ठाणगे देखील ऑप्शन आहे. चला जरा फास्ट घ्या बघा सर, थोडस जरा ताकीद द्या आपण खेळाडूंना, कारण वेळ जातो. मगाच्या सामना 1 तासापेक्षा जास्त वेळ गेला. तर आजचा 1-1 मिनिट अशोक पाटील चेंडू जेवढे वाचतील तेवढी आपली मिनिटं वाचतील. जर एक षटक थांबला आपण लवकर मॅच संपली तर 5 मिनिटं आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. मग संध्याकाळी ती उपयुक्त ठरू शकतं. हरेश केणे आला गोलंदाजी मार्कवर. संघनायक 40+ बाकासूर म्हटलं तरी आपण त्याला ही पदवी दिली आणि 1033 धावा कुटण्याचा विक्रम देखील हंगामामध्ये. ऑन साईडला शॉट पॉइंट. आता पॉवर प्ले संपलाय. एक क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. मिड ऑनला थोडस डीप मध्ये एक क्षेत्रक्षण आपण मिड विकेटला पाहू शकता. लॉंग ऑनला क्षेत्रक्षण हरीश परवीन. हो लिडिंग एज झेलची शक्यता आहे. गुड कॅच. जितू पाटीलने सांगितले माझा झेल मी घेणार आहे. हरेशला यश मिळते. बॅटर बाद. या आधीचा देखील पहिल्या स्पेलमध्ये आला अशोक पाटील असा झेल उडाला, झेल सुटला. पण आता दुसऱ्या स्पेलमध्ये आला, झेल उडाला आणि तो झेल खूप चांगल्या रीती घेतलाय तो म्हणजे जितू पाटीलने. अरविंद बाद होतोय. बिग विकेट. विनोद केले साहेब आपण आला असेल तर या. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. आणि गिरीश भोईर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनोद केले एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत. संजय येतोय एक जबरदस्त वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू प्रमोट केला. आता संजयला 4थ्या क्रमांकावर ते आपण पाहू शकता. संजय पवार. गिरीश भोईर पुरस्कर्ते स्वर्गीय आपण बोलले तर जगदीश प्रमोद 11 चिकनगते पुरस्कृत जगदीश आपण बोलले तर गिरीश भोईर जर आपण आला असाल तर या. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. आज जगदीश सर आपल्यात नाही आहेत, ते देखील आपल्याला नेहमी गुणलेखकाच्या भूमिकेत सहकार्य करायचे असते. आपल्या ते नाहीत
40+ खेळायचे का जगदीश सर? म्हणजे आपल्याला आज नाही येत. हा चेंडू स्वीप करायचा होता, व्यवस्थित मिडल होत नाही. डाऊन दी ग्राउंड चेंडू चालला स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षण येतो यावेळेला आपण मिडावरनं चांगलं क्षेत्ररक्षण अरुण आहेत तिथे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. नाही ऊर्जा प्राप्त झाली बघा ना, विजयाचा विकेट मिळाला आणि तिथून मात्र या संघामध्ये ऊर्जा प्राप्त झाली. धावसंख्या बऱ्याच वेळानंतर 1 मिनिट. स्वर्गीय जगदीश प्रमोद 11 चिकनगर संघ आपण बघतो क्षेत्ररक्षण करतो. टॉस जिंकल्यानंतर जबरदस्त क्रिकेट. अशोक पाटील कोणत्या खेळाडूला कधी ऊर्जा प्राप्त होईल सांगू शकत नाही. जेव्हा विकेट ना मिळत नाही तेव्हा सांघिक यश मिळतं ना, तेव्हा मात्र ती ऊर्जा संचारते अंगामध्ये, तेच बघायला मिळालं. विजयचा विकेट मिळाला. आता राम पाटील पाहायचं कशा करा बॅटिंग करतो का. हा एक बॅटर असा हा जर थांबला तर इथून 60+ धावा होतील. ऑन साईडला शॉट फाईन दिला प्रवीणला आपण पाहू शकता. एक क्षेत्ररक्षण लॉंग लेगच्या दिशेने स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे. वाईडिश लॉंग ऑनला आपण पाहू शकता शैलेशला. ऑफ साईडला शॉट दरम्यान पॉइंट, एक क्षेत्ररक्षण कव्हर, एक स्वीपा कव्हरला. हो चांगला चेंडू होता यावेळेला. आतली कडा घेऊन चेंडू यष्टक्षाकडे जातो. डॉट चेंडूची समाप्ती. सुरेख गोलंदाजी हरेकच्या माध्यमातून. जेवढी चांगली बॅटिंग करतो तेवढे चांगलं गोलंदाजी देखील तो करतोय. रमेश देखील येत आहेत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक. 5 जणांची कमिटी आणि त्यामध्ये मुलाचं सहकार्याचं रमेशचं. फुल टॉस होता यावेळेला. ड्राईव्ह करत होता बॅकच्या आतल्या टोला लागला. चेंडू वेगाने चालला यावेळेला आपण दरम्यान सीमा रेषा पार. चौकार. केला का त्याला माहिती जी गती आहे ना तिला जर बॅट लावला त्या चेंडूला तर चौकार झाला. थर्डमॅनला राम होते त्यांना बीट गेलं. पॉइंटला देखील क्षेत्ररक्षण होता. थर्डमॅन आणि गलीच्या मधून चेंडू निघून गेला. हरेश चेंडू पुन्हा एकदा पूल करत होता. मिडल व्यवस्थित झाला नव्हता पण तरी पण फाईन लेगला बीट करून चेंडू सीमारेषा पार चाललाय. सलग 2 चेंडू होते, 2 चौकार. धावा येतात कशा नितीन करण ते महत्वाचं नाही, येणं फार गरजेचं आणि ते आता येत आहेत राम पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या धावफलकाती 26. वेगाने धावा वाढतायत. रमेश पाटील बघा ना वेगळ्या लुक मध्ये आलेत. ड्रेस कोड खूप चांगला आहे त्यांचा. प्रशांत देखील आमच्या व्यासपीठावर आहेत, त्यांचं देखील आपण करूया. हार्दिक काय जबरदस्त बॅटिंग. नाही पिंट्याने ओपिनियन मध्ये खूप चांगलं सांगितलं की ज्या खेळाडूंनी कामगिरी चांगली केली त्यांचं नाव घेणं फार गरजेचं आहे. आणि प्रशांत त्यांनी भरभरून कौतुक केलं. खूप मला स्ट्राईक जर रोटेट करून दिली नसती तर कदाचित माझ्यावरती दबाव आला. दोन्हींनी धावा आल्या. हो बॅकफुट गेला, कट केलं यावेळेला. राम आहे चांगलं क्षेत्ररक्षण होतं. आता शॉट थर्डमॅनला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. बुद्धीचं क्रिकेट बघायला मिळतं रामच्या माध्यमातून. 2 चौकार आले. सिंगल घेतो, स्ट्राईक रोटेट करतोय आपण तर पुन्हा तर स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात धावा आल्या हरेशच्या आपण तर 3 आल्या. दुसऱ्या षटकात रामच्या धावा आल्या 14. एक रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाला. या षटकात धावा आल्या तब्बल 10 आल्यात म्हणजे 27 धावा धावफलकाती लागल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. राम पाटील सारखा बॅटर अजूनही बाकी आहे. रवी मुठे सारखा बॅटर येणं अजूनही बाकी आहे. म्हणजे बॅटिंग ऑर्डर खूप चांगली आहे संघाकडे पण बॅटिंग करावी लागणार आहे तुम्हाला आता. ना हरेकची 2 षटकं संपल्या आहेत. चायनामॅन गोलंदाज कधी येतो पाहायचंय काय तो महत्वाचा असणार आहे. चायनामॅन गोलंदाज सातत्याने आपण या खेळपट्टीत त्यांनी या मैदानात तो सराव करत असतोय. अजूनही आपण तर ग्रामीणचा बाहुबली देखील येणं बाकी आहे. मनोज पाटील देखील येणं बाकी आहे. पण आता जे बॅटर मैदानात ना त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. खास करून राम पाटील जर थांबला ना शेवटपर्यंत तर इथूनही 60-65 धावा करू शकतो. इतकी ताकद इतकी गुणवत्ता आहे. पुणे तर राम आल्यात दुसऱ्या स्पेलमध्ये म्हणजे चायनामॅनला अजून थोडंसं थांबावं लागणार आहे. पप्पू देखील आहेत. एक जबरदस्त लढवई या खेळाडू. मॅन फ्रॉम भालगाव. राम वर्षातला राम. एक राम म्हात्रे, एक राम पाटील. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑनला डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला तैनात आहे. ऑफ साइडला शॉर्ट दरम्यान एक क्षेत्ररक्षण पॉइंटला एक एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफला क्षेत्र. हो चांगला चेंडू बॅटमॅनला फ्लिक केलाय. बॉटमचा खूप चांगला वापर केला. मिड विकेट चेंडू चाललाय. पिंट्या जबरदस्त चेंडूला फील्ड करतो. राम वेगाने धावतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या धावफल करते 29. रामला माहिती आता जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवणं फार गरजेचं आहे. राम तू राम कोण कुणावर भारी पडतं पाहायचंय. राम म्हात्रे घारिवली गाव एनकडून वैयक्तिक दुसऱ्या संघात 4थं षटक घेऊन आला आहे. स्ट्रायकला राम पाटील. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. स्ट्रॉंग अपील होतं यावेळेला. कदाचित हाईट फॅक्टर असावे त्यामुळे बचावले असावे. डॉट चेंडूची समाप्ती.
शैलेशला देखील आपण सीमेरेषेवर तैनात पाहू शकता. लॉंग ऑनला आहे. राम पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारत होतो स्ट्राईकला राम पाटील. चांगला क्लासिकल ड्राईव्ह बघायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिटची संधी आहे इथे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. ज्या क्षेत्ररक्षकाने आपण तर एक विकेट देखील ब्रेक थ्रू मिळून दिलं, तो क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतो. षटकावर भरला. धाव संख्या 30. राम या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत 3 चेंडू फेकल्यात त्याने, धावा दिल्या 3च. चांगलं क्रिकेट बघायला मिळतंय. क्वालिटी क्रिकेट बघायला मिळते मैदानावर. उच्च दर्जाचं क्रिकेट बघायला मिळते. संजय पवार मॅन फ्रॉम मानपाडा, मानपाडा एक्सप्रेस या नावाने देखील ते प्रसिद्ध आहेत. शपोलून ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा पंच वाईडची खून करत आहेत. बहुसंख्या धाव फल करते. आपण पाहू शकतो 31. या मला वाटतं इनिंग मधला पहिला वाईड असणारे राम पुन्हा गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट मारत होतो स्ट्राईकला संजय पवार. चांगला चेंडू होता यावेळेला. फुल लेंडीचा चेंडू वापरत लो फुल टॉस करून त्याला ड्राईव्ह केलं होतं. स्वतः गोलंदाज जातो फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फीड करतोय. एक ने धाव संख्या वाढते. धाव संख्या आपण कधी 32 धावा येत नाहीयेत. ऋषी 11 काटई संघासाठी धावा येणं फार गरजेचं. इथून 2 नवीन फ्रेश गोलंदाज असतील त्यामुळे आक्रमण करेल. कदाचित राम त्यासाठी बॅटचा फेस खोलत नसावा. अनेक कारणं असतील. पण आता मैदानात तो बॅटिंग करतोय. जयेंद्र मिड विकेटला आहे. ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पिंट्या. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. हे पाहिजे अशोक पाटील तुमच्याकडे. 1ला 2 मध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं. कॉर्डिनेशन होणं फार गरजेचं आहे. कॉर्डिनेशन झालंय आता राम आणि संजय मध्ये. संजय बघा थोडासा भारी भक्कम शर्यत पण धावतोय वेगाने. राम पुन्हा गोलंदाजी मार्कवर. मार्क हा चेंडू बॅटनं स्वीप केला. पाठवला चेंडूला आपण तर यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण आहे. स्कोअर डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. धाव संख्या दाखल करता पाहू शकता यावेळेला 35 या षटकात धावाला तब्बल आपण बघितलं तर अशोक पाटील आम्हाला माहिती आहे 35 धावा दाखल कधी झाल्या आहेत. रामचा विचार केला तर 2 षटकामध्ये त्याने धावा दिल्या तब्बल. पहिल्या षटकात 14 आणि दुसऱ्या षटकात धावा दिल्या तब्बल 8 म्हणजे 22 धावा दिल्या. विकेट मात्र त्याला मिळालं नाहीये. 35 धावा झाल्यात. ऋषी 11 काटेफुटी प्लस संघ प्रथम बॅटिंग करतोय. इथून जो संघ जिंकेल तो लगेच आपण तर स्वेट कंस्ट्रक्शन निशांती 11 वर आपण तर सोडून संघावर फाईट बॅक करेल. म्हणजे विनरची मॅच होणार आहे आणि त्यानंतर लुझरची मॅच होईल. मैदानात जातोय पाणी. तर जाऊया डीजे मास्टर त्यांच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकूया. पाहू शकता यावेळेला 3 षटकांचा खेळ संपला आणि अशोक पाटील आम्हाला माहिती आहे 4 षटकांचा खेळ संपला. 35 धावा अशोक पाटीलचा विचार केला तर आता 2 नवीन गोलंदाज असणार आहेत. अरुण येतो गोलंदाजी मार्कवर. म्हणजे इथून आपल्याला चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. क्वालिटी क्रिकेट बघायला मिळेल. राम पाटील पाहिजे कशा प्रकारे इथून बॅटिंग करतो का. अरुण गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला राम. फटका चांगला यायला डाऊन दी ग्राउंड. एक सकाळला क्षेत्र डीप मध्ये आहे. एकच धाव. धाव संख्या धाव कधी 36. 5वं षटक प्रगती पथावर आहे. नाही इथून आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे.
संजय पवारला आता बॅटचा फेस खोलावा लागला. एका कोणातरी बॅटरला ना आता नितीन कळण काहीतरी बॅटिंग आक्रमक करावी लागणार. एका धावा येत नाहीयेत. गोलंदाजी खूप चांगली झाली. जगदीश प्रमोद विलोबन चिकनगर संघाची. जगदीश नाहीये आपल्या, त्यांना देखील या खेळाडूंच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली जाते. अरुण डान्सिंगावच्या माध्यमातून चेंडू खोदून काढला. यावेळेला क्षेत्ररक्षक येतो. यावेळेला षटकावर रिझन मध्ये थोडासा डीप मध्ये होता. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 37 धावा. या षटकातील अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. रामला ज्याप्रमाणे राम ज्यासाठी जाणला तो ती बॅटिंग होत नाही त्याकडे. जी बॅटिंग त्याने नार्वीच्या स्पर्धेत केली ती बॅटिंग होत नाही त्याकडून. अरुण चांगली गोलंदाजी करतो. एंड लगेच त्याने बदलला. चांगला चेंडू क्लासिकल कव्हर ड्राईव्ह बघायला मिळालाय. लॉग ऑफ क्षेत्ररक्षण खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ना हरेचा कौतुक करेल किती वेगाने आले चेंडूवरती. लगेच त्याने फील्ड केल्या. अठरा धावा धावून आतापर्यंत घेतलेल्या आहेत सिंगल डबूच्या माध्यमातून. राम सारख्या बॅटरला देखील शांत ठेवण्याचं काम करतोय ना आपण. तर अरुण विक्रम भोईर यांचे बंधुराज. अरुण राईट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. 5 पुढचा चेंडू सायकला राम पाटील. जबरदस्त चेंडू बॅट अँड बॅट मध्ये निघून गेलाय. काय वेग होता. वेगाने इम्प्रेस केलंय. खूप चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. संघर्ष करतो राम पाटील सारखा बॅटर मैदानावर. म्हणजे गोलंदाजी किती जबरदस्त बघायला मिळते नितीन काळ. अप्रतिम गोलंदाजी. अरुण राईट आर्म राऊंड विकेट मारा करतो. टाकला राम पाटील. चेंडू पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा वापर केलाय. खूप चांगली गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी. का संघनायकांनी मला 5व्या षटकात 5 रन केलंय आता प्रात्यक्षिक दाखवतो आपण. तर अरुण भोईर स्पिन आक्रमण बघायला मिळते. चांगला चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या टोला लागलाय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतो स्कोअर मध्ये चेंडूला उचलतो फेकी करतो. 1 मिनिटे धावसंख्या धाव फलक आपण पाहू शकता. यावेळेला 40 धावा 5 षटकात आपण म्हणले तर अशा पहिल्या षटकात धावाला तब्बल फक्त आणि फक्त 5. अरुण भोईरची गोलंदाजी एकदा टाळा झाला पाहिजे. जबरदस्त गोलंदाजी. लाजवाब गोलंदाजी. राम सारख्या बॅटरने संघर्ष केला. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहायचा संघनायक कुणाकडे चेंडू